आता बघूया कडकपणे थर लावलेले आहे. 3 थराचा गोविंदा सज्ज होतोय आणि अथर्व बघूया उमले सलामी देतो काय आणि अथर्व उमले खाली पोहोचतोय. नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारचा पोहायचा मूड झालाय आणि आम्ही आलोय आमच्याच गावातील मराठवाडी येथे असणाऱ्या धरणावरती. तर इथे आलो तर भरपूर मित्रमंडळी इथे पोहण्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या मालगुण गावातील साई अमोल फोटोग्राफीचे हेड आमचे मित्र साई कदम, त्याचबरोबर ओमकार मोरे, त्यांची सर्व मित्रमंडळी आहे इथे आणि धावडेवाडी ग्रुपसुद्धा आहे. तर खूप एन्जॉय चालला आहे. तर आम्ही पण आता एन्जॉय करणार आहे. तर चला. तर मित्रांनो, हे धरण पाहायला गेलं तर माझ्या मालगुण गावातील जी आगरेडीवाडी या ठिकाणी जी नदी वाहत येते त्याच नदीवरती हे धरण आहे. आणि तसं पाहायला गेलं तर या साईडला मराठवाडी आहे आणि या साईडला वरती धावडेवाडी, म्हणजे दोन्ही वाड्यांच्या मधी ही नदी आहे आणि याच नदीवरती हे धरण आहे. तर आत्ता आज रविवार आहे, फुल गर्दी आहे आणि आता इथे सर्वजण एन्जॉय करतात. काही मंडळी तिकडे बसून मजा बघतायत आणि आता आपण दाखवूया. तर आता इकडे पुन्हा सर्व तयार आहेत सूर मारायला. तर हे चला. इकडे आता धावडेवाडीच्या धरणावरती पोहायला आलो आणि इथे धावडेवाडीची सर्व मित्रमंडळी आहे आणि आमचा मित्र सुभाष धावडे सुद्धा भेटला आहे. मित्रांनो, आपल्या या मित्राचं ना रत्नागिरीमध्ये पऱ्याचाळीत गौरी ग्राफिक्स हे प्रिंटिंगचं शॉप आहे. जर तुम्हाला कधी बॅनर छापायचे असतील किंवा इतर प्रिंटिंगची जर काय कामं असतील ना तर नक्कीच पऱ्याच्या आळीमध्ये जा आणि गौरी ग्राफिक्सला आवर्जून भेट द्या. त्यानंतर इथे विण्याला तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिला असेल भिवंडीच्या धबधब्यावरती. त्याचबरोबर इकडे प्रशांत आहे, इकडे ओमकार आहे, इकडे परत ओमकार मोरे आणि बाकीचे मंडळी तिकडे बसले. आणि आमचे इकडे हे बघा मुकेश धावडे पाटील, त्यांना फोन करून बोलवलंय खास पोहायला या, तर ते आवर्जून आलेत. आणि आता साई अमोल फोटोग्राफीचे साई कदम विचारत आहेत मारा उडी. अशी मित्रमंडळी आणि खूप धमाल आहे. आणि हे धरण आहे, या धरणाचा जलप्रवाह आहे तुम्ही पाहताय. या धरणाच्या वरच्या बाजूला दुबळेश्वराचं स्वयंभू असं मंदिर आहे. तर मित्रांनो, तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, डिस्क्रिप्शनला लिंक देतो. खळखळ आवाज करुनी नदी ओढे वाहू लागले. नमस्कार. या ठिकाणी सर्व मित्रमंडळ फुल धमाल करते आणि आमचे मित्र मुकेश धावडे पाटील यांना फोन केला आणि त्यानंतर ते इथे उपस्थित झालेले आहेत. खूप अशी मजा येते, खूप सुंदर असा पाण्याचा फ्लो आहे. पाऊस जरी कमी असला तरी पाणी म्हणावं तेवढं तितकं भरपूर आहे. आणि या ठिकाणी या पाण्यामध्ये मासे सुद्धा आहेत. तर पायाला स्पर्श करताना खूप भारी वाटते मित्रांनो. हे बघा भारी इकडे नजर आहे. ते ऐक काय वाटतंय तुला या धरणाबद्दल? मजा आली. पुण्यावरून आल्यानंतर पहिल्यांदाच आलो पोहायला.
ते नाही, मी काय म्हणतो साधारणतः तुमच्या वाडीपासून किती जवळ आहे? आमच्या इथून जवळच आहे. म्हणजे रोजच येत असतील ना पोहायला? रोज नाही. आणि तिकडे साई कदम निवांतपणे मनसोक्त आनंद लुटतायत. मित्रांनो, मगाशी आपण तिकडे होतो, तिकडे धरण आहे त्या साईडला होतो. आता आपण इकडे आलोय आणि या साईडला इकडे दुबळेश्वराचं मंदिर आहे, अगदी नदीच्या किनारी आहे. सुंदर असं स्वयंभू मंदिर आहे. आणि आता इथं पूर्ण दहीहंडीचे थर लावतात. तर ती गंमत बघूया कशा प्रकारे ते थर लावण्याचा प्रयत्न करतात. आणि आता बघूया कडकपणे थर लावलेले आहे. 3 थराचा गोविंदा सज्ज होतोय आणि अथर्व बघूया उमले सलामी देतो काय, आणि अथर्व उमले खाली कोसळलाय. त्यांचा 3रा प्रयत्न चाललेला आहे. बघूया आणि 3 थराचा गोविंदा उभा होतो का इथे. आणि बघूया आता परत 2 खाली 2 वरना 2 आणि आता सिंगल वरती चढवणार. बघूया अथर्व उमले पुन्हा सज्ज होतोय आणि बघूया 3 थराची आता सलामी यशस्वी होते काय. आणि अथर्व उमले बघूया लवकरात लवकर. आणि गोविंदा झालेला आहे. सलामी दे इकडे बघ. गोविंदा आला रे. तू हात काढू नको. खाली मुकेश धावडे पाटील ओजस, त्याच्यावरती ओमकार सज्ज होतोय 2ऱ्या थरासाठी आणि 3ऱ्या थराला सलामी द्यायला अथर्व हुमने. बघूया सलामी यशस्वी होते काय. आणि आता नुकताच काही दिवसांवरती दहीहंडी हा उत्सव येणार आहे. 2 वर्षानंतर दहीहंडी पाहायला मिळणार आहे. त्याचाच हा जणू काही सराव चाललेला दिसतोय आणि अथर्व हुमने यशस्वी सलामी दिलेली आहे. नमस्कार, आज इथे आपण धरणावरती पोहायला आलो होतो आणि फुल अशी धमाल केलेली आहे. आणि आता धमाल करून झाल्याने आता आम्ही चाललोय घरी. तर काही जण तिकडून जात आहेत, तिकडून म्हणजे धावडेवाडीतून सुद्धा खाली उतरायला रस्ता आहे, तर त्याच रस्त्याने ते तिकडून जात आहेत. आणि आम्ही इकडून चाललोय वरती मराठवाडी, कारण गाडी आमची इकडे लावलेली आहे. तर चला. मित्रांनो, ज्या वाटेनं आता आम्ही वरती चाललोय ना, तीच वाट या धरणाकडे खाली येते. तर तुम्ही त्याच मार्गाने या धरणावरती येऊ शकता. आणि नेमकी ही वाट कुठे जाते वरती ते दाखवतो तुम्हाला. आता आपण पोहोचलो मेन रस्त्यावरती. आपण या मार्गाने वरती आलो आणि हाच मार्ग खाली धरणाकडे जातो. तर तुम्हाला कधी यायचं असेल ना, तर मालगुणमधून सरळ यायचं मराठवाडीतून वरती. आणि इथे शांतई हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या जरा पुढे आलात की इथून डाव्या बाजूला खाली रस्ता जातो. त्याच रस्त्याने जायचं आणि तिथून मग पायवाट आहे खाली. तर मित्रांनो, आम्ही केलेली या धरणावरती केलेली धमाल आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, त्यानंतर शेअर सुद्धा करा. त्याचबरोबरती तुम्ही कधी या धरणावरती आलात तर पोहताना जीवाची काळजी घ्या, हे महत्त्वाचं नक्कीच सांगेल. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय. पुढच्या रविवारी पोहायला या. चला.